एकीकडे महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेचा प्रचार करत असताना दुसरीकडे सोलापुरात अनेक विधवा आणि कामगार महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे येणं बंद झाल्याचा आरोप होतोय। याच्या निषेधार्थ महिलांनी आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केलं। हातात भिक्षेची वाटी घेऊन त्यांनी आमच्यावर भीक मागण्याची वेळ आणू नका, आम्हाला आमच्या हक्काचे पैसे द्या अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। आंदोलनकर्त्या महिलांचं म्हणणं आहे की या योजनेतील आर्थिक मदतीवर त्यांचा घर खर्च अवलंबून असून पैसे न आल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभं राहिलंय। प्रलंबित अनुदान तातडीने खात्यात जमा करावं अशी मागणी महिलांनी केली असून आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मी मिनल दास, अभिनव सामाजिक संस्था सोलापूर। आज आम्ही आंदोलन केलेलो आहोत। तो महाराष्ट्रातला जो ज्वलंत प्रश्न आहे लाडक्या बहिणीचा, त्या संदर्भात ह्या माझ्यासोबतच्या ज्या महिला आहेत तर यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळत होता, परंतु त्याच्या अगोदर त्यांना इतर पेन्शन योजना मिळत होत्या आणि निवडणुका तोंडावरती आल्यावरती त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते, त्यावेळेस त्यांनी सरसकट सगळ्या महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केली। परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री बदलल्यानंतर ज्या पेन्शनवाल्या ज्या महिला होत्या त्यांची लाडकी बहीण योजना पण बंद झाली आणि त्यांच्या पेन्शन सुद्धा बंद झाल्या। आता या ठिकाणीच नाही तर सोलापुरातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे।